हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी गणेश उपवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. यूट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपवाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भात माहिती घेत आहोत आणि आतापर्यंत एकूण 43 लेक्चर अपलोड करण्यात आलेलं आहे. आणि हे जे आपण टॉपिक बघत आहोत हे कृषीशी संबंधित आहे. म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल कृषीशी संबंधित हा टॉपिक आपण बघत आहोत. आणि महाराष्ट्राचे भूगोल कृषीशी संबंधित आतापर्यंत एकूण 6 लेक्चर ऑलरेडी अपलोड करण्यात आलेले आहे. कृषीशी संबंधित हे 7वं लेक्चर आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण गहू या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत. या अगोदर आपण ज्वारी या पिकाबद्दल माहिती घेतलेली आहे. आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्याशी संबंधित जे बेसिक नॉलेज किंवा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे, विशेषतः कृषीशी संबंधित, ते आपण इथं थोडक्यात बघणार आहोत. कारण इन डिटेल मध्ये आपण इथं माहिती घेणार नाही आहोत. त्याचं कारण असं की भूगोल या विषयाशी संबंधित जे बेसिक क्वेश्चन येत असतात ते इन डिटेल मध्ये विचारल्या जात नाही आहे. तर फार बेसिक ॲग्रिकल्चर रिलेटेड क्वेश्चन असते, तर त्याच्याशी संबंधित आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. जेव्हा आपण कृषी या सेपरेट प्लेलिस्ट बनवू त्यावेळेस आपण इन डिटेल मध्ये त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तुर्तास आपण कृषीशी संबंधित जे भूगोल या विषयाला धरून कृषी आहे त्याच्याशी संबंधित आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे गहू पीक. गहू पीक याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. इथे बघू शकतो ऑलरेडी कंटेंट आपण नोट करून ठेवलेला आहे. गहू हे पीक आहे, त्याचं जे शास्त्रीय नाव आहे, सायंटिफिक नेम हे ट्रिटिकम ॲस्टिवम आहे. आणि गहू हे आपल्या देशातील एक प्रमुख खाद्यान्न पीक म्हणून कन्सिडर केल्या जाते. कारण जे हरित क्रांती झालेली आहे ते गहू आणि भात या दोन पिकाशी संबंधित झालेली आहे. आणि खाद्यान्नामध्ये भात या खाद्यान्नानंतर गहू या पिकाचा वापर केला जातो. म्हणजे आपल्या देशामध्ये खाद्यान्नाशी संबंधित जे दोन प्रमुख पीक आहेत, भात आणि गहू, तर त्यातील एक प्रमुख गहू हे पीक आहे. आणि हरित क्रांती जे झालेली आहे ते गहू आणि भात याच्याशी संबंधित झालेले आहेत. कारण असं आहे की त्यावेळेस आपल्याकडे किंवा आपल्या देशाकडे मुबलक प्रमाणात खाद्यान्न अवेलेबल नव्हतं. तर त्यासाठी गहू हे पीक खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या देशामध्ये आजही खाद्यान्नामध्ये भात या पिकानंतर गहू या पिकाचं उत्पादन केल्या जाते. आणि पंजाब, उत्तर प्रदेश या भागामध्ये सर्वात जास्त गहू या पिकाचं उत्पादन घेतल्या जाते. तर गहू हे पीक भारतातील प्रमुख रब्बी हंगामातील अन्नधान्य पीक आहे. आता आपण या अगोदर खरीप हंगामातील बरेचसे पीक याबद्दल माहिती घेतलेली आहे. पण गहू हे जे पीक आहे ते रब्बी हंगामातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. गहू हे पीक रब्बी हंगामातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. भात पिकानंतर सर्वाधिक उत्पादन गहू या पिकाचे होते. म्हणजे आपल्या देशामध्ये भात या पिकानंतर जर कोणतं खाद्यान्नाशी संबंधित किंवा अन्नधान्याशी संबंधित पीक असेल तर ते गहू हे पीक. आणि भात या पिकानंतर सर्वाधिक उत्पादन गहू या पिकाचं घेतल्या जाते. गहू एक कार्बोहायड्रेट, प्रथिने, तंतुमय पदार्थ, लोह आणि बी जीवनसत्वाचे चांगला स्रोत आहे. साहजिकच आहे, सर्वात जास्त अन्नधान्यामध्ये गहू आणि भात या पिकाचा आपण वापर करत असतो. आणि भात या पिकानंतर गहू याचा प्रमाण आहे. आणि आजही सर्वात जास्त खाद्यान्नामध्ये गव्हाचा वापर केला जातो. आणि गव्हामध्ये कोणकोणते जीवनसत्व आहेत आणि गहू या पिकापासून किंवा गहू याच्यापासून जे बनलेले उत्पादन असो किंवा आपल्या रोजच्या जेवणामध्ये जी आपण पोळी खात असतो ते असो, त्यामध्ये कोणकोणते जास्त कंटेन आहेत, तर त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रथिने आहे, तंतुमय पदार्थ आहे. कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, तंतुमय पदार्थ, लोह, आयरनचं प्रमाण आहे आणि बी जीवनसत्वाचा चांगला स्रोत गहू या पिकामध्ये आहे. म्हणजे गहू या पिकापासून आपल्या शरीराला कोणकोणत्या गोष्टी मिळतात, तर चांगल्या पद्धतीनं कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळतात, प्रथिने मिळतात. प्रथिने म्हणजे प्रोटीन, तंतुमय पदार्थ, त्यानंतर लोह आणि बीज जीवनसत्व याचा चांगल्या पद्धतीनं स्रोत गहू हे आहे. आता या गहू या पिकाला कशा पद्धतीचा हवामान लागत असतो, तर प्रत्येक पिकाला एक विशिष्ट असं वातावरण लागत असते. तो पीक त्या वातावरणामध्ये खूप सुटेबल असतो. आणि जर त्याला त्या प्रमाणात आणि तशा पद्धतीचं वातावरण मिळालं नाही तर ते व्यवस्थित येऊ शकत नाही. तर मग अपेक्षित जे वातावरण आहे गहू या पिकासाठी
तर कशा पद्धतीचं आहे तर थंड व कोरडे हवामान त्याला योग्य आहे. गहू या पिकाला थंड आणि कोरडे हवामान योग्य आहे. आणि जे तापमानाची रेंज आहे ते आहे 20 डिग्री ते 30 डिग्री सेल्सिअस दरम्यान. गहू या पिकाला जे हवामान लागणार आहे ते कसं लागणार आहे, थंड व कोरडे हवामान आणि तापमान 20 ते 30 डिग्री सेल्सिअस या दरम्यान असायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं हवामान जर असेल तर गहू पीक हे चांगल्या पद्धतीनं येत असतो. त्यानंतर जमीन कशा पद्धतीची लागत असते तर मध्यम ते भारी जमीन, जवळपास प्रत्येक पिकाला मध्यम ते भारी जमीन हे सुटेबल असते. त्याच पद्धतीनं गहू या पिकालाही जी जमीन लागणार आहे ती कशी लागत आहे, मध्यम ते भारी या प्रकारची जमीन लागत आहे. आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असायला पाहिजे. आणि जमिनीचा जो पीएच रेशो आहे, जमिनीचा जो सामू आहे ज्याला आपण पीएच म्हणत असतो, तो 6.5 ते 7.5, 6.5 ते 7.5च्या दरम्यान असणं अपेक्षित आहे. या रेंजमध्ये त्याचा पीएच रेशो असायला पाहिजे. हे झालं जमीन आणि हवामानाची संबंधित आपण माहिती घेतलेली आहे. हवामान थंड व कोरडे हवामान 20 ते 30 डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान, आणि जमीन मध्यम ते भारी, आणि त्याचा जो पीएच रेशो तो 6.5 ते 7.5च्या दरम्यान असायला पाहिजे. आता या गहू या पिकाचा पेरणीचा कालावधी काय आहे, साहजिक आहे तो रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे, अन्नधान्य पीक आहे. तर त्याचा जो पेरणीचा कालावधी आहे तो आहे रब्बी हंगामामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये गहू या पिकाची पेरणी केली जाते. रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्याच्या दरम्यान गहू या पिकाची पेरणी केल्या जाते. गहू या पिकाचा जो मेंटेनन्स आहे फार कमी आहे, त्याचा जो येणारा खर्च आहे तो कमी आहे आणि उत्पन्न हे जास्त आहे. त्यामुळे गहू हे खूप एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसाठी आहे. एक चांगला उत्पन्नाचा स्रोत आहे गहू हे पीक बनवू शकतो. पण मुबलक पाण्याची आवश्यकता त्याला लागत असते. तर पाणी जर मुबलक असेल तर गहू पीक एक चांगला पर्याय आहे. तर त्याला जो पेरणीचा जो कालावधी आहे त्याचा रब्बी हंगामामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर हे महिना आहे. आणि जे प्रति हेक्टर बियाणे आहे तो जवळपास 100 ते 125 किलोग्राम पर हेक्टर इतकं बियाणं पेरणीसाठी आवश्यक आहे, किंवा तेवढं बियाणं लागू शकतो. आता सिच्युएशन नुसार किंवा पेरणीचे पॅटर्न नुसार कमी जास्त होऊ शकतो, पण इन अँड ॲव्हरेज 100 ते 125 किलो पर हेक्टर एवढं बियाणं पेरणीसाठी आवश्यक आहे. आता हे झालं बेसिक माहिती गहू या पिकाबद्दल. हवामान कशा पद्धतीचं लागते, जमीन कशा पद्धतीची असायला पाहिजे, त्यानंतर पेरणीचा कालावधी आणि अपेक्षित बियाणं प्रति हेक्टर याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आहे खत व्यवस्थापन. आता कोणत्याही पिकाचं जर उत्पन्न घेतो म्हणलं तर व्यवस्थापन खूप गरजेचं आहे. मग ते पेरणीचं व्यवस्थापन असो, पेरणी पूर्वची व्यवस्थापन असो, किंवा उत्पादन घेण्याच्या दरम्यानचा जो व्यवस्थापन आहे, तो प्रत्येक व्यवस्थापन मॅनेजमेंट जर ठीक असेल तर उत्पन्न हे चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. आणि फक्त शेती संबंधित नाही तर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपलं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर त्याचा आउटकम हे चांगल्या पद्धतीनं येत असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. इथे आपण बघत आहोत गहू या पिकाचं जे व्यवस्थापन आहे प्रामुख्याने कशा पद्धतीनं असायला पाहिजे, विशेषतः तण, कीड रोग व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन या संदर्भात कशा पद्धतीने असायला पाहिजे व्यवस्थापन, ते आपण आता बघणार आहोत. आता खताचं जर व्यवस्थापन करतो म्हणलं तर कशा पद्धतीनं आपण व्यवस्थापन करायला पाहिजे, किंवा प्रति हेक्टर किती एक्सपेक्टेड खत आहे ते पुरवायला पाहिजे गहू या पिकासाठी. तर कोणतंही खताचा वापर करण्या अगोदर आपला शेणखत हे खूप महत्वाचं खत आहे. आणि जमिनीचा जो कार्बन कंटेन आहे तो चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्यासाठी शेणखत एक उपयुक्त पर्याय आहे. त्याची जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि जमिनीमध्ये असलेले जे बॅक्टेरिया, फंगल जे फेवर मध्ये असलेले, शेतकऱ्यांच्या फेवर मध्ये असलेले जे बॅक्टेरिया किंवा जीवजंतू आहेत त्यासाठी शेणखत हे खूप फायद्याचं आहे. आणि जमिनीचा जो सुपीकता आहे ते टिकवून ठेवण्यासाठी शेणखत हे खूप गरजेचं आहे. कोणत्याही रासायनिक खताची वापर करण्या अगोदर शेणखत वापरणं खूप आवश्यक आहे. आणि तसं रिकमेंड पण केल्या जात असते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बरेचसे लोक याचा वापर करत नाही किंवा ते टाळत असते. त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीचा जो प्रमाण आहे, म्हणजे सुपीकतेचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस कमी होत आहे. तर ते मेंटेन करण्यासाठी कुठेतरी शेणखताचा जास्तीत जास्त आणि चांगल्या पद्धतीनं वापर करणं हे काळाची गरज आहे. तसं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बरेचसे लोक त्या पद्धतीने वापर करत आहेत.
कारण जमिनीचा जो त्याचा जी सुपीकता आहे खूप वाईट पद्धतीनं ढासळलेली आहे. ते मेंटेन करणं हे आवश्यक आहे आणि काळाची गरज आहे. त्यासाठी आपल्याला शेणखताचा वापर करणे किंवा गांडूळ खत जेवढे सेंद्रिय खते आहेत त्याचा वापर करणे हे याशिवाय पर्याय नाही आहे. आणि तो एक खूप रिझनेबल प्राइस मध्ये चांगला ऑप्शन आहे आणि त्याचा दुष्परिणाम पण काही नाही आहे. त्यासाठी शेणखत हे वापरणं कंपल्सरी आहे आणि 8 ते 10 टन प्रति हेक्टर इतकं शेणखत वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर 10 26 26 90 ते 100 किलो पर हेक्टर एवढं खत अपेक्षित आहे गहू या पिकासाठी. त्यानंतर तण व्यवस्थापन. आता गहू या पिकासाठी पेरणीनंतर जेव्हा तण येत असते, पेरणीच्या 20 ते 25 दिवस या दरम्यान तण उगवत असते किंवा बऱ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तण येत असते. तर त्याहून जास्त वाढ जर तणाची होत असेल तर ते आपल्या पिकासाठी चांगलं नसतं. म्हणून त्या दरम्यान किंवा पेरणीनंतर 20 ते 25 दिवसानंतर आलेलं तण आहे त्याला काढून टाकणे, त्याची खुरपणी करणे हे गरजेचं असते. तर परिस्थितीनुसार कमी जास्तही होऊ शकते, पण अपेक्षित एक अवरेज रेशो आहे 20 ते 25 दिवसानंतर तणाचं व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. ते पण गरजेनुसार आणि वेळोवेळी तण नियंत्रण करणंही योग्य राहील. त्यानंतर प्रमुख किडी. आता कोणकोणत्या किडी गहू या पिकावर येत असते. आता प्रत्येक पिकावर काही कॉमन इन्सेक्ट पेस्ट येत असते. तर त्यासाठी जवळपास कॉमनच औषधी यूज केल्या जात असते. पण इथं आपण प्रमुख जे किडी आहे त्यावर गहू या पिकावर कोणकोणते प्रमुख किडी येतात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता इथं बघत आहात तुम्ही ऑलरेडी फक्त 3च किडी ऍड केलेली आहे. तसे तर बरेचसे किडी येत असतात आणि रोग येत असतात, पण आपण इथं महत्वाचे जे 3 किडी आणि 3 रोग आपण घेतलेले आहेत. सर्वात जास्त आणि सर्वात महत्वाचे हे आहेत गहू या पिकावर येणारे प्रमुख किडी आणि प्रमुख रोग. आपण इथं 3 घेतलेले आहे, कारण इतक्या डिटेलमध्ये जाऊन भूगोल या विषयाशी संबंधित ऍग्रिकल्चरचा जो पोर्शन आहे तो विचारला जात नाही, म्हणून आपण इथं बेसिक ऍड केलेला आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कीड त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याबद्दल आपण माहिती घेतली होती, पण मला वाटते बा तेवढं सध्या इन डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. जेव्हा आपण कृषी या घटकाशी संबंधित व्हिडिओ बनवू त्यावेळेस आपण इन डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करू. या भूगोल या संबंधित कृषीमध्ये सध्या तर त्याची गरज नाही आहे, म्हणून इथं आपण प्रमुख 3 रोग आणि कीड दाखवलेले आहे. आता हे प्रमुख किडी कोणती आहेत गहू या पिकावर येणारे प्रमुख किडी कोणती आहे? पहिली आहे मावा, दुसरा आहे दीमक आणि तिसरा आहे लष्करी अळी. मावाला इंग्लिशमध्ये ऍफिड्स म्हणतात, दीमकला टर्माइट्स म्हणतात आणि लष्करी अळीला आर्मी वॉर्म असे म्हणत असते. म्हणजे हे 3 प्रमुख किडी आहेत जे गहू या पिकावर येत असतात. आणि गहू या पिकावरचे प्रमुख 3 रोग आहेत. पहिला आहे तांबेरी, दुसरा आहे करपा आणि तिसरा आहे कंडवा. तांबेरी याला इंग्लिशमध्ये रस्ट म्हणतात, करपा या रोगाला लिप ब्लाइट म्हणतात आणि कंडवा या रोगाला लूस स्मट असं म्हणतात. हे प्रमुख 3 रोग गहू या पिकावरचे आहेत. प्रमुख 3 किडी आणि प्रमुख 3 रोग गहू या पिकावरचे आहेत. आणि हे या पद्धतीनं वरवरचे क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्याशी रिलेटेड आपण इन शॉर्ट मध्ये इथं ऍड केलेला आहे. त्यानंतर गहू या पिकाची काढणी. आता जवळपास प्रत्येक पीक जे अन्नधान्याचं पीक आहे किंवा कडधान्य आहेत, तेलयुक्त पीक आहेत, त्याचं जे ड्युरेशन आहे ते 3-3.5 महिने या दरम्यानचं आहे. गहू या पिकाचं जे ड्युरेशन आहे त्याचा जो कालावधी आहे काढणीचा कालावधी तो आहे 3 महिन्याचा. म्हणजे 3 महिन्यामध्ये पीक हे काढणीसाठी तयार राहते किंवा 3 महिन्यानंतर आपण पिकाची काढणी करू शकतो. त्याच पद्धतीने गहू या पिकाचीही 3 महिन्यानंतर काढणी करण्यास ते योग्य आहे किंवा काढणी करू शकतो. पण पिकाचा रंग सोनेरी झाल्यावर कापणी करावी. जोपर्यंत ते परिपूर्ण वाळत नाही तोपर्यंत त्याची काढणी करू नये, कारण त्यामध्ये जर ओलावा असेल तर त्याचा चांगल्या पद्धतीने ते उत्पन्न होऊ शकत नाही. तर परिपूर्ण वाळल्यानंतर आणि पिकाचा रंग सोनेरी झाल्यावर ते काढावे, जेणेकरून ते परिपक्व झालेले आहे त्याचा उत्पन्नामध्ये चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो. आणि अपेक्षित उत्पन्न किती आहे 3 महिन्यानंतर किंवा काढणीस योग्य झाल्यानंतर ते सरासरी उत्पादन किती होऊ शकते?
तर गहू या पिकाचं जे सरासरी उत्पादन आहे प्रति हेक्टर, इथं आपण हेक्टर मध्ये दिलेलं आहे, प्रत्येक लेक्चर मध्ये आपण हेक्टर मध्येच दिलेलं आहे, एकर मध्ये दिलेलं नाही आहे. तर त्या गोष्टी लक्षात राहू द्या. प्रति हेक्टर सरासरी उत्पादन 35 ते 45 प्रति हेक्टर एवढं होऊ शकतो. नियोजन जर चांगलं असेल, परफेक्ट मॅनेजमेंट असेल, पेरणी पूर्वीपासून तर काढणीपर्यंत जर नियोजन आणि मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर उत्पन्न याहूनही जास्त होऊ शकतो. 50 ते 55 क्विंटल प्रति हेक्टर इथपर्यंत उत्पन्न जाऊ शकतो. तर हे इन अँड ॲव्हरेज आहे 35 ते 45, कमी जास्त होऊ शकतो. चांगलं व्यवस्थापन नसेल, वेळेवर पाणी मिळालं नाही तर कमी पण होऊ शकते, आणि व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होतं. प्रत्येक गोष्टी वेळेवर जर मिळाल्या तर उत्पन्न वाढवू शकते. इन अँड ॲव्हरेज सरासरी जे उत्पन्न आहे ते 35 ते 45 पर हेक्टर इतकं होऊ शकतो. आता हे झालं गहू या पिकाबद्दल माहिती. आणि गव्हाचा जे उपयोग आहे, गहू या पिकाचा उपयोग कशा कशामध्ये होऊ शकतो किंवा त्याचा वापर आपण काय म्हणून करत असतो. तर गहू या पिकाचा जे वापर आहे, पीठ सर्वप्रथम आपण खाद्यान्नासाठी वापरतो. पीठ त्यापासून आपण चपाती बनवतो आणि प्रत्येक घरामध्ये जवळपास अवेलेबल आहे आणि त्याचा वापर होत असतो. त्यानंतर मैदा आणि रवा ह्याही गोष्टी गव्हापासून बनत असते. त्यानंतर ब्रेड, बिस्किट, नूडल्स, पास्ता या पद्धतीचे जे पदार्थ आहेत त्याचाही त्यामध्येही गव्हाचा वापर होतो, किंवा गहू या पदार्थापासूनच किंवा गहू या पिकापासूनच ब्रेड, बिस्किट, नूडल्स आणि पास्ता हे पदार्थ बनते. हे एक प्रकारे त्याचे बाय प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर विविध खाद्य उद्योगामध्ये जसं की पिझ्झा, बर्गर या वेगवेगळ्या खाद्य उद्योगामध्ये पण गहू या पिकाचा वापर होत असतो. म्हणजे प्रत्येक खाद्यान्नामध्ये गहू कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये त्याचा वापर होत असतो. तसंच पशुखाद्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. म्हणजे गहू या पिकाचा जे वापर आहे ते बहुआयामी आहे. खाद्यान्नासाठी ते एक प्रमुख पीक आहे आणि प्रत्येक खाद्य उद्योगामध्ये गहू या पिकाचा वापर होत असतो. हे झालं गहू या पिकाबद्दल माहिती, आणि अपेक्षा आहे तुमच्या लक्षात येत असेल, आणि जे सुरुवात केलेली आहे ती सुरुवात तुम्हाला आवडत असेल, लेक्चर आवडत असेल अशी अपेक्षा आहे. चला तर मग नंतरच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया.